मालेगाव बॉम्बस्फोट नेमका कुणी घडवला? मालेगाव बॉम्बस्फोट, सर्व आरोपी निर्दोष? बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष सुटका का? दोन 2008 मध्ये राज्याला हादरवणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा अखेर निकाल लागला. मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगसह 7 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याची मागणी एनआयएनं कोर्टाकडे केली होती. मात्र अखेर कोर्टानं सर्वच आरोपींना निर्दोष मुक्त केलंय. बॉम्बस्फोट घडला, मात्र बॉम्ब मोटारसायकलवर लावल्याचं सिद्ध करण्यात अपयश. प्रसाद पुरोहितनं काश्मीरमधून RDX आणून घरी बॉम्ब बनवल्याचे पुरावे नाहीत. रमजानचा बंदोबस्त असताना मोटारसायकल कशी आणली त्याचे पुरावे नाहीत. आरोपींमध्ये आर्थिक व्यवहार, मात्र दहशतवादी कारवायांमध्ये पैसे वापरल्याचं अस्पष्ट. शंका आणि संशयावर आरोपीला दोषी ठरवता येत नाही. पुन्हा गंभीर, मात्र न्यायालयात ठोस पुराव्यांचा अभाव. 29 सप्टेंबर 2008 ला रमजान सुरू असताना मालेगावच्या भिकू चौकात बॉम्बस्फोट झाला आणि संपूर्ण देश हादरून गेला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंग, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी आणि स्वामी अमृतानंद देवतीर्थ यांच्यासह 11 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. मात्र तब्बल 17 वर्षांनी सर्वच आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. जे 350 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना RDX मिळवलं, त्यानंतर RDX ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाही आहे. त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं. आता सर्वच आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानं मालेगावमध्ये बॉम्बस्फोट नेमका कुणी घडवला होता? बॉम्बस्फोटात जे 7 निरपराध मृत्युमुखी पडले त्याला जबाबदार कोण? यासारखे अनेक प्रश्न आता निर्माण झाले, जे भविष्यातही अनुत्तरितच राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.